आता आपण पाहणार आहोत क्यूब आणि क्यूब रूट. तर पहिल्यांदा सगळ्यात तुम्हाला ते ऑलरेडी थोडं झालेलं आहे खरं. पहिल्यांदा क्यूब म्हणजे समजून घ्या. क्यूब म्हणजे काय, तर जेव्हा एखादा नंबर त्याच्याशीच आपण तीनदा मल्टिप्लाय करतो, स्वतःशी दोनदा राहत 1 1 2 3, तेव्हा त्याचा तयार होतो तो 2⁻³ इक्वल्स टू 8. म्हणजे मी 3 जर का स्वतःला मल्टिप्लाय केला 3 × 3 × 3, तर 3⁻³ 3 3 जा 9 3 जा 27. त्याच्यानंतर जर का मी 9 किंवा 4 × 4 × 4 × 4 इक्वल्स टू 3⁻⁴ इक्वल्स टू 64. हे काय झालं माझं, 8 इज अ क्यूब ऑफ 2. 27 म्हणजे काय, तर मी लिहिताना कसं म्हणेन, 8 इज क्यूब ऑफ 2. 27 इज क्यूब ऑफ 3. त्याच्यानंतर 64 इज क्यूब ऑफ 4. त्याच्यानंतर जर का मी 5 5 केलं तर काय झालं, 5⁻³ म्हणजे काय झालं, 75 इज क्यूब ऑफ 5. तसं तुम्ही किती लिहू शकता. मी इथे मुद्दाम एक लाईन मारतो तुम्हाला हे वेगळं करण्यासाठी. हा झाला तुमचा क्यूब. याच्या बरोबर उलट म्हणजे तुमचा क्यूब रूट झाला. म्हणजे 8 चा क्यूब रूट म्हणजे ⁻⁴ इक्वल्स टू काय झाला, 2. त्याच्यानंतर 27⁻⁴ किंवा ते असं पण लिहितात बरं का, मी तुम्हाला अजून दाखवतो, इक्वल्स टू 3. म्हणजे 27⁻⁴ असं पण लिहितो आपण, असं पण लिहू शकतो, रादर असं पण लिहू शकतो, कारण हा रूट आहे. हा क्यूब रूट म्हणतो आपण त्याला, याला क्यूब रूट. क्यूब रूट ऑफ 27 इज 3. त्याच्यानंतर 64 चा क्यूब रूट ऑफ 64 इज 4. क्यूब रूट ऑफ 75 इज 5. आता आपण क्यूब रूट फाइंड आउट कसा करायचा ना, ते पण मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवतो. बरं, ओके, एक काम करा, तुम्ही हे एवढं नोट डाऊन करा, मग आपण बोर्ड क्लीन करून क्यूब रूट फाइंड कसा करायचा ते चेक करू. आता इथे हा 75 नाही तर 125 बरं का. 5 5 जा 25, मी 15 केलं म्हणून 75 झालं. 5 5 जा 25, 5 जा 125 आणि त्या 125. आता हे वर्ड मध्ये आपण कसं लिहिणार, 2 इज क्यूब रूट ऑफ 8. तसंच आपण म्हणणार 3 इज क्यूब रूट ऑफ 27. त्याच्यानंतर 4 इज क्यूब रूट ऑफ 64 आणि 5 इज क्यूब रूट ऑफ 125. तर इथे हा जो तुम्ही क्यूब ऑफ आणि क्यूब रूट ऑफ याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला इथे या दोन मध्ये क्लिअर झाला असेल. पॉज करा आणि एवढं 4 लिहून घ्या. आपण काही एक्झाम्पल्स बघू. -2⁻³ म्हणजे क्यूब ऑफ -2 म्हणजे काय झालं, -2 × -2 × -2. -2 × -2 हा झाला माझा +4 × -2 इक्वल्स टू काय झाला, -8. लक्षात घ्या, मायनस जेव्हा असेल तेव्हा त्याचा क्यूब हा मायनसच होतो. स्क्वेअर जो आहे तो त्याचा प्लस होतो, कारण ती जी साइन आहे ती ऑड टाइम्स मल्टिप्लाय होते, 1 2 आणि 3 टाइम्स. तसंच 1.2 समजा, किंवा मी आता उलट लिहितो 0.2⁻³ म्हणजेच काय, तर मी 2⁻10⁻³ झाला. हा म्हणजेच काय, तुम्ही सोपं कॅल्क्युलेशन करण्याच्या दृष्टीने सोपं म्हणजेच काय, 2⁻³ डिवायडेड बाय 10⁻³ म्हणजे 2⁻³ तुमचा 2 × 2 × 2 डिवायडेड बाय 10⁻³ 10 × 10 × 10 म्हणजे
2 टू जा 4 टू जा 8 आणि इथे 1 2 3 म्हणजे झाला 1000. आता फ्रॅक्शन डेसिमल प्लेसेस मध्ये जर का आन्सर लिहायचं किती झालं तर काय होणार, तुमचा 3 प्लेसेस येणार म्हणजे 0.008. राईट. जेव्हा माझ्याकडे पॉईंट असेल तेव्हा 10 होतो, 2 असेल तेव्हा 100 असतो, जेव्हा 3 प्लेसेस मी पुढे येतो तेव्हा 1000 असेल. हा एक दुसरं एक्झाम्पल. त्याच्यानंतर 1.2 रेस टू जर का 3 असेल तर ऑटोमॅटिकली मी काय लिहिणार होता, 12 रेस टू 3 डिवायडेड बाय 10 रेस टू 3. परत सेम. त्याच्यानंतर मग 12 रेस टू 3 1728 डिवायडेड बाय, मला आता माहिती आहे 10 चा क्यूब काय होतो तो 1000. म्हणजेच मी आता 3 प्लेसेस 1 2 3 माझा फुल स्टॉप येणार 1.728. 1.728. त्याच्यानंतर 0.02 चा क्यूब इक्वल्स टू 02 म्हणजे काय तर 2 रेस टू 100 रेस टू 3. 2 चा क्यूब काय आला माझा 8 आणि 100 चा क्यूब म्हणजे 100 1 2 3 4 5 6. हा जो आहे 100 इंटू 100 10,000 इंटू 100. बरोबर आहे. त्यामुळे आता माझ्याकडे किती 1 2 3 4 5 6 म्हणजे माझा आन्सर येणार डॉट 1 2 3 4 5 आणि 6. लक्षात येत आहे. ह्याच्यामध्ये एकाच याच्यात मी तुम्हाला मल्टिपल गोष्टी तर तुमच्या आधीच्या राहून गेल्या असतील शिकायच्या किंवा नीट समजल्या नसतील तर मी दोन्ही कव्हर करायचा इथे प्रयत्न करतोय. पॉज करा हा व्हिडिओ आणि हे लिहून घ्या. आता आपण क्यूब कसा फाइंड आउट करायचं ते सोपं होतं. 2 इंटू 2 इंटू 2 क्यूब झाला. आता आपल्याला क्यूब रूट एखाद्या नंबरचा फाइंड करायची वेळ आली तर तो कसा फाइंड आउट करायचा ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण जी मेथड वापरतोय ना ती फॅक्टरायझेशन मेथड वापरतोय. आता बघा की मी 125 चा क्यूब रूट 5 आहे मला माहिती. राईट. आता बघा इथे मी फाइंड आउट करताना ते कसं फाइंड आउट करतो की 5 नी मी याला डिवाइड करतोय कारण 5 आहे एंडला. मी 3 नी डिवाइड नाही करू होऊ शकणार आणि 2 नी पण नाही होणार, 4 नी नाही होणार. म्हणजे माझा पहिला नंबर आला 5. 5 टू जा 10, 5 5 जा 25, 5 5 जा 25, 5 5 जा 1 म्हणजे 5 5 5 3 वेळा सेम नंबर आला म्हणजे हा काय झाला 5 क्यूब इक्वल्स टू 125. त्याच्यानंतर आता जर का मी 216 चा फाइंड आउट करतोय. पहिल्यांदा 2 नी डिव्हिजिबल बाय होणार आहे तो होणार आहे 2 1 जा 2 त्याच्यानंतर 2 10 जा 20 आणि 108. राईट. त्याच्यानंतर 2 नी डिवाइड होणार आहे 2 5 जा 10 2 4 जा 8. त्याच्यानंतर 2 नी डिवाइड होणार आहे 27 2 जा 54. त्याच्यानंतर 2 नी डिवाइड होणार आहे 9. 3 नी डिवाइड होणार आहे 9 3 जा 23. मग 3 नी डिवाइड होणार आहे 3 नी डिवाइड. त्याच्यानंतर 3 1. आता मला काय करायचंय, आता माझे फॅक्टर्स याचे काय झाले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. मला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे. मला सेम नंबर 3दा पाहिजे. इथे तसा मला 5 नंबर 3दा मिळाला. आता इथे मी काय करणार आहे, माझ्या पेयर्स कशा तयार होतात ते मी बघतोय. तर माझा 2 इंटू 3 ची ही एक पेयर तयार झाली. त्याच्यानंतर परत 2 इंटू 3 ची एक पेयर. त्याच्यानंतर 2 इंटू 3 ची ही माझी एक पेयर झाली 1 2 3 म्हणजे 6 इंटू 6 इंटू 6. Therefore 6 raised to 3 equals to 216. पॉज करून नोट डाऊन करा. आता आपल्याला काय करायचं क्यूब रूट ऑफ 0.125 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय इक्वल्स टू 0.125 रेस टू 1/3. 0.125 म्हणजे काय 125 डिवायडेड बाय 1000 कारण 3 डेसिमल प्लेसेस 1/3 म्हणजेच काय 125
रेज टू 1/3 आणि 1000 रेज टू 1/3. 125 हा कशाचा मगाशी आपण बघितलंय 5 चा क्यूब आहे, त्यामुळे हा काय आला माझा क्यूब रूट ऑफ 125 5 आणि क्यूब रूट ऑफ 1000 काय तर माझा 10. देयरफॉर आता इथे काय करायचं मला 5 डिवायडेड बाय 10 म्हणजे काय 0.5. सो 0.5 इज अ क्यूब रूट ऑफ 0.125. नाउ आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.3. क्वेश्चन 1 फाइंड क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. याच्यामधला पहिला 8000. आता 8000 कॅन बी रिटन एज 8 into 1000. बरोबर आहे, त्यामुळे 8 इज अ क्यूब रूट ऑफ 2 आणि 1000 इज अ क्यूब ऑफ 3. देयरफॉर आता 2 raised to 3 into 10 raised to 3. बरोबर आहे, त्याच्यामुळे काय झालं 20 raised to 3. Therefore 20 is the cube root of 8000. लक्षात येत आहे, मी अशा फॅक्टर्स करून पण तुम्हाला करता येईल जर काही 8000 केलं तर असं, पण तो तुमचा उगाच खूप लांबपर्यंत होणार आहे. इथे तुम्हाला सरळ समोर दिसतंय की 2 चा क्यूब काय तर 8 आहे 10 आणि क्यूब रूट 10 चा क्यूब काय तर 1000 आहे. त्यामुळे इथे आपण रूल कुठला वापरतोय a into b raised to 3 म्हणजे a raised to 3 into b raised to 3 equals to a into b raised to 3. बरोबर आहे, तर ह्या रूल प्रमाणे काय झालं आपला 20 हा जो आहे तो आपला 8000 चा क्यूब रूट आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. फाइंड आउट करायचं आहे क्यूब रूट ऑफ 729. तर 729 इथे आपण प्राइम मेथडनी फॅक्टरायझेशन करणार आहे. पहिल्यांदा 2 ने डिवाइड होणार आहे का तर नाही होणार आहे, आपण 3 ने ट्राय करणार आहोत. 3 2 जा 6 3 2 जा 6 3 4 जा 12 3 3 जा 9. बरोबर आहे, त्याच्यानंतर 3 ने होतोय का तर 3 8 जा 21 24 आणि 3 1 जा 3. राईट, त्याच्यानंतर 3 2 जा 6 3 7 जा 21. त्याच्यानंतर 3 9 जा 27 3 3 जा 9 3 1 जा 3. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं क्यूब रूट फाइंड आउट करायचं. आपल्याला किती पेअर्स पाहिजे 1 2 आणि 3 इक्वल नंबर्स आपल्याला फाइंड आउट मिळायला पाहिजे. म्हणजे काय झालं हा 3 into 3 9 3 into 3 9 3 into 3 9. त्यामुळे हा जो आहे याचा क्यूब रूट काय आला आपला 9. क्यूब रूट ऑफ 729 इक्वल्स टू 9. आता आपल्याला बघायचं ते क्वेश्चन नंबर 3. 343 हा तुमचा 3 ने डिवाइड होतोय का तर नाही, 4 ने प्रश्नच येत नाही. 5 च्या टेबल मध्ये कुठे युनिट प्लेसला 3 येते तर नाही. 6 9 त्याच्यानंतर 7 9 जा 63. 7 आपण ट्राय करून बघू. 7 त्याच्यानंतर 7 4 जा 28 7 5 जा 34. सो 28 34 मध्ये तुमचे 28 गेल्यानंतर काय आले 6 7 9 जा 63. त्याच्यानंतर 7 7 जा 49 7 1 जा 7. त्यामुळे तुमचा क्यूब रूट ऑफ 343 इक्वल्स टू 7. आता इथे पॉज करा आणि हे एवढं लिहून घ्या. 512 हा निगेटिव्ह जो नंबर त्यांनी दिला ना त्याचा आपण निगेटिव्ह सॉर्ट करताना नंतर बघायचंय. इथे आपण जनरल जो पॉझिटिव्ह नंबर तो घ्यायचा. पहिल्यांदा 2 ने केलं 2 2 जा 4 2 5 जा 10 2 6 जा 12. त्याच्यानंतर परत 2 2 10 जा तुमचा 25 2 12 जा 24 12 2 8 जा 16. त्याच्यानंतर 2 6 जा 12 2 4 जा 8. त्याच्यानंतर 32 2 जा 64 16 2 जा 32 8 2 जा 16 4 2 जा 8 2 2 जा 4 2 1 जा 2. आता इथे आपल्याकडे टोटल नंबर सगळे सेम आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर्स आपल्याकडे आले. त्यामुळे जर का आपण 3 नंबरचा सेट केला तर तो आपला क्यूब रूट होईल. त्यामुळे फर्स्ट 3 हा 2 2 जा 4 2 जा 8 2 2 जा 4 2 जा 8 आणि 2 2 जा 4 2 जा 8. त्यामुळे क्यूब रूट ऑफ
-512 इक्वल्स टू 8. पण हा नंबर काय तुमचा मायनस आहे, त्यामुळे तुमचा क्यूब हा ऑलवेज काय असणार आहे, हा मायनस असेल. जेव्हा कधी तुमचा क्यूब जो नंबर जो आहे त्याचा तो जर का निगेटिव्ह असेल तर त्याचा क्यूब रूट हा तुमचा निगेटिव्हच येतो. पॉज करून लिहून घ्या. आता आपल्याला बघायचं 2744. तर 2744 चा आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तर 2 नी बघणार आहोत. 13 2 जा 26, 7 2 जा 14, 2 2 जा 4, 6 2 जा 12, 8 6 जा 16, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता इथे 2 नी तुमचा होणार नाही, तर 4 3 नी होणार आहे का, तर आपण मगाशी बघितलं होतं आपला होतो 7 नी. तर 7 4 जा 28 आणि त्याच्यानंतर 7 9 जा 63, 7 7 जा 49, 7 1 जा 7. तर आता इथे जर का आपण बघितलं तर आपल्या पेड कशा येत आहेत, 2 into 7, 2 into हा एक, 2 into 7 हा दुसरा आणि 2 into 7 हा तिसरा पार्ट. याच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशन आहे बरं, म्हणजे हा 1 2 आणि 3, 2 7 चा. देयरफॉर स्क्वेअर क्यूब रूट ऑफ 2744 मायनस 2744 इक्वल टू काय झालं माझा 14 मायनस 14. तर हा निगेटिव्ह म्हटल्यानंतर काय होणार आहे, हा पण निगेटिव्ह. पॉज करून लिहून घ्या. आता आपल्याला क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे, तो 326878 चा करायचा आहे. तर मी मुद्दामून हा पार्ट थोडा ऑफ द लाईन ऑफलाईन केलाय. 2 नी तुम्हाला डिवाइड करायचं आहे. आता टोटल नंबर ऑफ 2 किती आले तुमच्या इथे 15, आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं क्यूब रूट, त्यामुळे त्या 15 ला 3 नी डिवाइड करायचं. म्हणजे 5 5 ची जी एक एक तुमची पेअर आहे. मग 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. म्हणजे ही व्हॅल्यू 32, ही व्हॅल्यू 32 आणि ही व्हॅल्यू तुमची आली 32. आणि तुम्हाला काय करायचं, क्यूब रूट फाइंड आउट करायचं. देयरफॉर क्यूब रूट ऑफ 32768 इक्वल्स टू काय आलं तुमचं 32. गॉट इट. पॉज करून लिहून घ्या. आता इथे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. क्वेश्चन नंबर 1, क्यूब रूट ऑफ 27 डिवायडेड बाय 125. इथे आपण रूल कुठला वापरणार आहोत ते बघा. मी हा रूल वापरतो. इथे मी रूल इथे लिहितो बरं का. इथे मी लिहितो 3 क्यूब रूट ऑफ a अपॉन b. म्हणजे काय, तर तुमचा a रेस टू 1/3 डिवायडेड बाय b रेस टू 1/3. बरोबर आहे. तर इथे माझं काय झालं की मला 27 चा क्यूब रूट सेपरेटली फाइंड आउट करायचा आहे आणि 125 चा क्यूब रूट सेपरेटली फाइंड आउट करायचा आहे. 27 चा क्यूब रूट काय येतो आपला 3, 3 3 जा 9, 9 3 जा 27. 125 या कशाचा क्यूब रूट आहे, तर 5. देयरफॉर आपला आन्सर काय आला 3/5. पॉज करून नोट डाऊन करा. आता इथे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर क्यूब रूट फाइंड करायचा आहे 16 डिवायडेड बाय 54 चा. फॉर्म्युला अगेन सेम, म्हणजे आपण काय करणार 16 रेस टू 1/3 डिवायडेड बाय 54 रेस टू 1/3. आता 16 रेस टू 1/3 म्हणजे मी काय केलं की याच्यामध्ये मला स्ट्रेट क्यूब कुठला मिळतोय, तर 2 into 8 इज इक्वल टू 16. म्हणजे 2 रेस टू 1/3 into 3 रेस टू 1/3 केलं, कारण मला माहिती आहे 8 हा तुमचा क्यूब आहे. ओके. तसंच 54 काय आपला, तर 2 into 27. 27 म्हणजे काय 2 रेस टू 1/3 आणि 3 रेस टू 1/3. बरोबर आहे. तर इथे माझं कसं लिहिणार मी, आता 2 चा हा याचा क्यूब रूट मला मिळत नाहीये. 2 क्यूब रूट ऑफ 2 इंटू 8 चा क्यूब रूट 2, त्याच्यानंतर क्यूब रूट ऑफ 2 इथे पण इंटू हा 3, हा आणि हा गेला. देयरफॉर माझा आन्सर आलं 2/3. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी तुम्हाला पूर्ण क्यूब रूट मिळेल असं नाही, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके. पॉज करून नोट करते. क्यूब रूट ऑफ 1 1 2 3 7 29. म्हणजेच काय झालं, किती डेसिमल प्लेस आहेत 1 2 3 4 5 6. म्हणजे क्यूब रूट ऑफ 729 divided by 6 places 1 2 3 4 5 6.
बरोबर आहे. आता म्हणजे याचा पुढचं मी सिम्प्लिफाय करताना काय लिहिणार, क्यूब रूट ऑफ 729 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. तर 729 चा क्यूब रूट त्यांनी आपल्याला दिलाय 9 आणि 10 1 3 इथे डेसिमल जे 6 झिरोज आहेत, म्हणजे याचा क्यूब रूट काय असणार आहे तुमचा 100. म्हणजेच काय, तर 0.09, कारण 2 डेसिमल प्लेसेस मी त्याला पुढे सरकवले. गॉट इट. पॉज करून नोट डाऊन करा. आणि इथे एक लक्षात घ्या की इथे आपला हा चॅप्टर संपतोय. नेक्स्ट टाइम आपण आता इन्सर्टचा पुढचा चॅप्टर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर परत आपण एसएससी कडे शिफ्ट करू.